ट्रान्स सह्याद्री मोहीम. खरं तर ही मोहीम एक भन्नाट साहस म्हणायला लागेल, कारण 1985च्या काळामध्ये ज्यावेळेला गिर्यारोहण तेवढं प्रगत झालं नव्हतं, गिर्यारोहण तेवढं डेव्हलप झालेलं नव्हतं. तर त्या सगळ्या काळामध्ये साल्हेर ते विशाळगड हा जवळपास 600 ते 650 किलोमीटरचा टप्पा 1 महिनाभर पूर्ण पायी प्रवास करत पार करणं, ही खरं तर खूप मोठी अचिव्हमेंट होती त्या काळामध्ये. आणि ही अचिव्हमेंट करून दाखवलेली आहे आपले आजचे गेस्ट, आपल्या सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ गिर्यारोहक अजय ढमढेरे काका आणि त्यांच्या टीमने. अजय ढमढेरे काका हे कॉस्मॉस बँकेमधनं आता रिसेंटली रिटायर झालेले. जवळपास 37 वर्षाची सर्व्हिस त्यांनी कॉस्मॉस बँकेमध्ये केलेली आहे. त्यांच्या सह्याद्री आणि हिमालयाच्या मोहिमांचा आढावा घेण्यासाठी आम्हाला एक वेगळं फेसबुक लाईव्ह ठेवावं लागेल. इतका जबरदस्त त्यांचा या सगळ्यामध्ये आपल्या फील्डमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि खरं तर त्यातलीच एक मानबिंदू म्हणावा अशी मोहीम म्हणजे ही ट्रान्स सह्याद्री मोहीम. आज आपण अजय ढमढेरे काकांकडून आज आपण जाणून घेणार आहोत की बेसिकली मोहीम घडली कशी, या मोहिमेमध्ये नक्की रूट कसा होता, यांच्या काकांच्या बरोबरचे टीम मेंबर्स कोण होते, आणि या संपूर्ण थरारातले जे काही क्षण आहेत ते आपल्याला ढमढेरे काकांच्या बरोबर अनुभवायला मिळणार आहेत. काका, तुमचं आमच्या शो मध्ये स्वागत आहे. आणि आपण आता मुलाखतीला आपण सुरुवात करूया. की बेसिकली जनरली आपण जेव्हा 1 किंवा 2 दिवसाचा ट्रेक करतो, भले त्या घाटवाटा असू दे, भले ते किल्ले असू दे, जेव्हा त्याचा स्ट्रेच खूप लांबचा असतो किंवा जेव्हा शारीरिक दमछाक भरपूर असतात, तेव्हा एक अशी मुवमेंट येते की पास आता आपण घेऊन करू, कधी एकदा घरी जातोय असं अनेकदा आपल्याला होऊ शकतं. पण 1985 सारख्या काळामध्ये तुम्हाला महिनाभराची त्यावेळेला मोहीम करायची होती आणि सह्याद्रीच्या उत्तर टोकाकडून जवळपास दक्षिण टोकाकडे मुख्य रांगेवरनं तुम्हाला चालत जायचं होतं. तर हे सगळं कसं घडलं, म्हणजे ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली, आणि बेसिकली याच्यामध्ये तुमचे टीम मेंबर कोण होते, आणि ट्रान्स सह्याद्री मोहीम ही तुमच्या आधी कधी झालेली होती का? नमस्कार मंडळी. आज ओंकारने आणि स्वप्नेने मला जर इथे बोलतं केलंय, छान वाटतंय. कारण 85 साली म्हणजे जवळपास आज 35 वर्ष झाली या गोष्टीला. साधारण माझा आजपर्यंतचा कालखंड 43 वर्षांचा आहे गिर्यारोहणाचा, असं आपण म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ही घटना 35 वर्षापूर्वीची आहे त्यातली. तर त्यावेळेला खरं सांगायचं तर गिर्यारोहण जस्ट सुरू करून एक 6-7 वर्ष लोटलेली होती. अंगात रग होती. आम्ही सगळी मंडळी साधारण 20 ते 25 वयोगटातले होतो आणि कायम काहीतरी रग जिरणार गिर्यारोहण व्हायला पाहिजे अशी पहिल्यापासून धारणा होती. त्यामुळे भटकंती चालू होती. सुरुवातीला जसं म्हटलं तसं पुणे असल्यामुळे पुण्याच्या आजूबाजूला सिंहगड, राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड याच्यापेक्षा फार काही टप्पे झालेले नव्हते. नंतर मग एकदा 82 साली हरिश्चंद्रगडापासून वर अलंकुलंग, मदन, कळसुबाई असा पट्टा मारून आलो होतो. पण त्यावेळी असं सारखं वाटायचं की आपल्याला एक लॉंग स्ट्रेच करता यायला पाहिजे. आणि असं चालू असताना कानावरती पहिल्यांदा एक ट्रान्स हिमालयन मोहिमेची बातमी पडली होती किंवा त्याचा वृत्तांत आम्ही वाचला होता. 1982 साली ट्रान्स हिमालयन मोहीम झाली होती पहिली भारतातली. आणि त्याच्यानंतर मग 1983 साली मुंबईतल्या एका ग्रुपनी याच धर्तीवर सह्याद्रीत फिरता येईल का या अंदाजाने एक ट्रान्स सह्याद्री मोहीम केली होती. त्यांची सुरुवात मला वाटतं हरिहर पासून केली होती त्यांनी, हरिहर किंवा अशीच कुठून तरी, पण साल्हेर नव्हता त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेला. आणि त्याच्यानंतर पुण्याच्या जवळ म्हणजे टेल्को ग्रुप, पुण्यातला टेल्कोचा ग्रुप होता, त्यांनी 84 साली ही मोहीम केली. त्यांनी हरिहर पासून दक्षिणेकडे हा सगळा रूट केलेला होता. त्याच धर्तीवर आपणही काहीतरी करावं हे आम्हाला सारखं मनोमन वाटायला लागलं होतं. आणि आपण आता जसे अनेक ग्रुप्स पाहतो, आपण एसपीच्या चौकात गेलो तर अनेक प्लेस लागलेले असतात, एक्स ग्रुप, वाय ग्रुप, तसे आमचे भटक्या लोकांचे पण ग्रुप्स असायचे. तसा आमचा हॅलो ट्रेकर्स नावाचा एक ग्रुप होता. प्रामुख्याने एसपी कॉलेजमधली मंडळी, त्याच्यानंतर मग त्या अनुषंगाने इतर काही ट्रेकमध्ये आलेली मंडळी, असे ओळख होत 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 एक समविचारांचा आणि काहीतरी चांगली रग जिरली पाहिजे हा बेसिक उद्देश असलेला, की जिथे कुठेही गुलछबू प्रकाराचं ट्रेकिंग नको, हा अगदी आमचा पहिल्यापासून स्थायीभाव होता. तर असा एक ग्रुप आमचा छान झालेला होता. त्यात एक संजय राठी म्हणून मित्र होता माझा, त्याने हे नाव सुचवलं, हॅलो. व्हॉट इज हॅलो? हाय
हॅलो हाय अँबिशन्स लेईंग अँड लेंडिंग ऑब्झर्वर्स असं काहीतरी लांब चौडं नाव, त्याचं आम्ही हॅलो करून टाकलं आणि इव्हेंच्युअली आम्ही ही मोहीम ठरवली. काका खरं तर म्हणजे खरं तर ही ट्रान्स सह्याद्री जी मोहीम होती ती जसं तुम्ही म्हणलात की तुमच्या आधी सुद्धा काही लोकांनी ही मोहीम केलेली होती आणि खरं तर त्यांची मोहीम हे तुमच्यासाठी एक प्रकारचं इन्स्पिरेशन म्हणायला पाहिजे की जेव्हा तुमचं ट्रेकिंग जस्ट सुरू झालेलं होतं तर नक्कीच. त्या काळामध्ये ही मोहीम तुमच्यासाठी खूप मैलाचा दगड ठरणार होती. पण मला वाटते 85 साल हे असं साल असावं ज्यावेळेला महाराष्ट्राचं गिर्यारोहण थोडंसं ग्रो होण्याच्या मार्गावर होतं. आत्तासारखं तर नक्कीच प्रगत नव्हतं. पण त्या काळाच्या मानाने सुद्धा ते तितक्या प्रगतीपथावर गेलेलं नव्हतं किंवा त्याचा तो उभरता काळ होता महाराष्ट्रातल्या गिर्यारोहणाचा. तर ट्रान्स सह्याद्रीची ही जी तुमची टोटल मोहीम होती, आपल्या सगळ्या प्रेक्षक वर्गाला हाच प्रश्न आहे की ही टोटल किती दिवसाची मोहीम होती? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता समजा तुम्ही एखादी मोहीम जर ओपन केली तर त्यासाठी स्पॉन्सर्स तुम्हाला मिळू शकतात किंवा आर्थिक गणित बसवणं त्या काळाच्या मानाने आता खूप सुटेबल असतं. पण त्या काळामध्ये ही तुम्ही सगळी आर्थिक जमवाजमव कशी केलीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही शारीरिक तयारी कशी केली त्या सगळ्याची? अं, बरोबर आहे. महाराष्ट्रातलं गिर्यारोहण तसं अगदी बाल्यावस्थेत नव्हतं. पण आम्हाला आपण म्हणू की गुरुस्थानी असणारी मंडळी म्हणजे त्यातले दिग्गज लोक होती. आपले प्रके घाणेकर सर होते, आनंद पाळंदे होते किंवा पुण्यातला भारत आउटवर्ड बाउंड पायोनियर्स हा एक ग्रुप होता, मोठा ट्रेकिंग ग्रुप होता. पुणे माउंटेनियर्स हा ग्रुप होता. NK महाजन सर होते. पाळंदे सरांचे भाऊ रमाकांत पाळंदे, ही ही सगळी मंडळी कुठं तरी कॉन्टॅक्ट मध्ये होती आणि त्यामुळे ह्यांचं मार्गदर्शनाखाली पुण्यातले बरेच वेगवेगळे ग्रुप्स, छोटे छोटे का होईना पण ट्रेक्स करत होते आणि त्या अनुषंगाने आपण हा ट्रेक करावा आणि काहीतरी आता म्हणजे आता पुण्याच्या ठराविक किलोमीटर्सच्या बाहेर पडावं ही संकल्पना प्रत्येकाला जाणवतच होती आणि त्यामुळे आम्ही ह्या ट्रेकचं आम्ही आयोजन केलं. आता मुद्दा येतो ट्रान्स सह्याद्री किती दिवसांचा. जर खरंच जर पाहिलं तर ट्रान्स सह्याद्री सरसकट आपण अगदी असं ठरवलं की सह्याद्रीची घाटमाता म्हणजे आता जसं म्हटलं सह्याद्रीची सुरुवात रायकोट म्हणजे ते नंदुरबारच्या धुळे जिल्ह्यामध्ये येतं रायकोट. त्या रायकोट पासून खारीपार तिलारीपर्यंत म्हणजे पारगाडापर्यंत अशी ती पूर्ण सह्याद्री धार आहे. हा जर आपण अगदी क्रेस्ट लाईन टू क्रेस्ट लाईन फॉलो करायचा ठरवला तर सह्याद्रीची क्रेस्ट लाईन जरी उत्तर दक्षिण असली तरी ती मध्ये आधी पूर्व पश्चिम अशी वेळेकडे आतही फिरलेली आहे आणि या सगळ्या लाईननी वरच्यावर जर प्रवास करायचा ठरवला तर हे गणित कमीत कमी 40 ते 45 दिवसांचं जातं. आता मुद्दा येतो एवढे दिवस आपल्याकडे आहेत का? तर त्यावेळी मी तर नुकताच नोकरीला लागलेलो होतो. बाकीची माझी मंडळी जी मित्रमंडळी होती ती कॉलेजमध्ये शिकणारी होती. एक जण टेम्पररी कुठल्या तरी एका बकाऊ वुल्फमध्ये जॉबला होता, पण तेही अप्रेंटिस तत्वावरती. म्हणजे सगळ्यांना एवढ्या मोठ्या रजा मिळणं किंवा कॉलेजमध्ये जरी असले तरी कॉलेजमध्ये एवढी टर्म बुडवून एवढा ट्रेक करणं हे काय तसं जमेल असं गणित दिसत नव्हतं. मी नुकताच बँकेत लागलो होतो. माझी शिल्लक असलेली रजा, माझ्या गाठी शिल्की पडलेली रजा 31 दिवसांची होती. त्यामुळे माझ्याकडे तेवढेच दिवस उपलब्ध होते. कारण विदाऊट पे रजा करून ही मोहीम करणं हे त्रासदायकच होतं आणि नवीन नवीन खेळाडू होतो बँकेतला, त्यामुळे अशी दांडी मारून जाणंही शक्य नव्हतं. आमच्यातला फक्त एक सुभाष बडदे हा टेल्कोमध्ये कामाला होता आणि मी असे आम्ही दोघं नोकरदार आणि बाकी तसं म्हटलं तर सगळे विद्यार्थी दशेमध्येच मंडळी होती. त्यामुळे आम्ही हा ट्रेकचा कालावधी हा 1 महिन्यामध्ये जेवढं होईल तेवढं करायचं असं आम्ही गृहीत धरलं आणि त्या अनुषंगाने आम्ही मार्गक्रमण करायचं. पण मग त्यातल्या त्यात उत्तरेकडून सुरू करू. मग पहिला मोठा किल्ला कुठला येतो तर साल्हेर. मग साल्हेर पासून सुरू करू आणि आपल्याला जिथपर्यंत जाणं शक्य आहे आपल्या दिवसांच्या मर्यादेमध्ये तिथपर्यंत क्रेस्टलाईन फॉलो करू. तर हे आमचं असं लक्षात आलं की आपण हे विशाळगडापर्यंत आपण येऊ शकू साधारण. आणि विशाळगडापासून मग नुसतं विशाळगडला सोडायचं का? नाही, तर मग तिथून आपण पन्हाळगडापर्यंत जाऊ असं एक आमचं किमान कार्यक्रम ठरला. तर आता मी आमची त्यावेळची मंडळी कोण कोण होतं ती पण सांगतो आणि एक माझा टेंटेटिव्ह प्लॅनही दाखवतो काय होता तो. स्वप्नील, ते आधीचा प्लॅन आहे आपला डे वाईज, तो तुला दाखवता येईल.
आम्ही जी मंडळी जी होतो आम्ही, ती मंडळी म्हणजे मी स्वतः अजय ढमढेरे, नंतर सुभाष बडदे, विद्याधर गोरे, संदीप परांजपे, मोहन शेटे. मोहन शेटे म्हणजे आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना परिचित असलेलं नाव आहे. इतिहासप्रेमी मंडळ नेटाने चालवणारी व्यक्ती आणि सगळ्या बालगोपाळांना हाताशी धरून इतिहास हा खऱ्या अर्थाने जागवणारी व्यक्ती म्हणजे मोहन शेटे. तो त्यावेळी 12वीत होता शिकायला. तर मोहन शेटे आणि ह्या व्यतिरिक्त आम्हाला टप्प्याटप्प्यात काही टप्प्यात आले, मग परत गेले, काही त्यांच्या कामामुळे त्यांना जमत नव्हतं. अशी मंडळी म्हणजे नितीन बोडस, सुजाता भागवत, वृंदालीमय, नंतर मध्ये रवींद्र ढवळीकर, अशी ही बाकी काही मंडळी आम्हाला ओव्हरऑल ट्रेक मध्ये जॉईन झाली सगळी. सारा पूर्ण साल्हेर ते पन्हाळगड प्रवास पूर्ण केलेला आम्ही 4 जण होतो. मी स्वतः, विद्याधर गोरे, मोहन शेटे आणि सुभाष बडदे. आणि प्राथमिक तयारी जर आता आपण करायची म्हटलं याच्यामध्ये, तर तुम्ही तू आता ओंकार विचारलं त्याप्रमाणे आर्थिक गणित. तर आर्थिक गणित तसं मी आता सांगितलं तर सगळे विद्यार्थी दशेमधली लोक होती. नोकरी करणारा आम्ही दोघच होतो आणि अंतर तर बरंच काही होतं. त्यामुळे ह्यातला मुख्य खर्च हा आमचा अन्नधान्यावर होणार होता. पूर्ण महिनाभराचा अन्नधान्य आणि बाकीचा प्रवास खर्च. त्यामुळे असं ठरलं की अन्नधान्य जे आहे ते आपण सगळ्यांनी इन काइंड स्वरूपात म्हणजे डोनेशन स्वरूपात उभं करायचं. त्यामुळे तो मेजर आमचा खर्च हलका होणार होता. सगळा ग्रुपच मिळून कामाला लागलेला होता. आणि एक महत्वाचं नाव मी सांगायचं विसरलो, तो म्हणजे माझा दिवंगत मित्र महेंद्र जबाजी. माझ्या बँकेत होता, पुढे तो 2002 साली एका ऍक्सिडेंट मध्ये गेला. पण हा मित्र असा होता की ज्याला फिजिकली येता नाही आलं ट्रेकला, पण त्यांनी आमचा रेशन सप्लाय हा त्यांनी अगदी निगुतीने सांभाळला. जिथं जिथं आम्ही रेशन सप्लाय मागितला तिथं त्यांनी, म्हणजे बिहाइंड द ऍक्च्युअल टीम देर वॉज अ टीम विच वॉज ऍक्टिंग बिहाइंड अस. कारण पुण्यात राहून सगळं रेशन ठराविक दिवसानुसार सेग्रिगेट करणं, त्याच्या पुढ्या बांधणं, ते सप्लाय करण्याच्या दृष्टीने त्याची पुढची व्यवस्था करणं, हे सगळं काम जबाजीने सांभाळलं होतं. असा तो जबाजी आता नाहीये. त्यामुळे आणि आमच्या सगळ्यांची घरच्यांचे आई वडील सगळ्यांनी भरपूर आम्हाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ती गोष्ट सहज शक्य झाली. पण काका आता आपण स्क्रीनवर जे आता चित्र बघतोय तर तो त्या काळाचा म्हणजे कारण आता कसं होतं, आता गुगल मॅप आपल्याला अवेलेबल आहे. ओके, बरोबर. तर त्या काळी तुम्ही हे मॅप कसे मिळवलेत? आणि याच्यानंतर पुढचा प्रश्न मी आता याच्यामध्ये घेतो की बेसिकली तुमचं डे वाईज जे प्लॅनिंग आहे ते पण आपण स्क्रीनवर बघूया. तर बेसिकली हे मॅप तुम्ही कसे जमवलेत आणि डे वाईज तुमचा प्लॅन कसा होता? अगदी बरोबर. साधारण डे वाईज प्लॅन तर आपण दाखवूच यात, पण आता तू मॅपचं विचारलं तर सांगतो. मुळात 85 साल त्या काळी झेरॉक्स हे प्रकरण जस्ट बाजारात आलेलं होतं. म्हणजे तुमच्या A4 साईजच्या फार फार त्या A3च्या वर झेरॉक्स मिळायच्या, पण मोठ्या झेरॉक्स त्यावेळी उपलब्ध नव्हत्या. पण मोठ्या झेरॉक्स काढायला मोठे मॅप्स तर मिळायला पाहिजेत. आम्ही त्यावेळी आपल्या दिघीच्या इथलं सर्व ऑफ इंडियाचं ऑफिस आहे, तिथे आम्ही भेट दिली. तर दुर्दैवाने सगळ्याच गोष्टी बऱ्याचशा झाकलेल्या, बऱ्याचशा काय आपण म्हणू की रिस्ट्रिक्टेड झोन्स. त्यामुळे आम्हाला जे पाहिजे त्यातले हार्डली 1-2 शीट्स अवेलेबल होते आपल्या रूट पैकी. काय XYZ बाबा इथे काय हे धरणच आहे म्हणून निर्बंध, हे काय जंगलच आहे म्हणून निर्बंध. त्यामुळे आम्हाला सर्वे ऑफ इंडियाकडनं मॅप्स जवळपास मिळाले नाहीत असंच आपण गृहीत धरूया. अजून एका मित्राचा मला उल्लेख आवर्जून करायचा आहे, तो म्हणजे अभय काळे. अभय काळे हा आमचा एक खंदा खेळाडू. खरं म्हणजे ही ट्रान्सनॅद्री मोहीम आम्ही जेव्हा ठरवली त्यावेळी अभय काळे हा आमचा वन ऑफ द मेन मेंबर होता, प्लॅनिंग मेंबर आणि असं सगळं. तो त्यावेळी डीमेक मध्ये नोकरीला होता. पण शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न आहे. डीमेकने त्याची बदली केली होती ओरिसाच्या प्रोजेक्टवरती आणि ती नेमकी त्याच कालावधीत झाली. तो नाकारू शकला नाही आणि तो या ट्रेकला हुकला. तो बिचारा तिकडे ओरिसाच्या पुढे जंगलात धामणजोडी म्हणून गाव आहे, तिकडे कुठल्या तरी एका प्रोजेक्टवरती डीमेक कंपनीच्या,
अडकळता. पण त्याच्याकडे फॉर्म लाईनचे जुने फोटो झिंको प्रेसमधनं प्रिंट केलेले काही मॅप्स होते की जे ब्रिटिश काळातले मॅप्स होते. त्याला आपण फॉर्म लाईन मॅप्स म्हणून. आता हा जे तुम्हाला दिसतोय मॅप, दिस इज अ ट्रेसिंग. आम्ही ते फॉर्म लाईन्सचे जे मॅप्स होते ते मॅप्स आम्ही आमच्याकडे जे काही थोडेफार उपलब्ध होते ते आम्ही पैदा केले अभयकडनं. अभयने आम्हाला दिले. पण आता हे सगळे मॅप्स इतके दुर्मिळ आणि मुळातच इतके असे ते म्हणजे ते असे कॅरी केले असते तर फाटलेच असते ट्रेकमध्ये. त्यामुळे हे नेणं तर इष्टच नाही, कारण अतिशय दुर्मिळ मॅप्स होते. अभयच्या वडिलांनी ते त्यावेळी कुठनं तरी पैदा केलेले होते. त्या काळे खानदानच सगळं ट्रेकला व्हायलेलं होतं, त्यामुळे आम्हाला खूप फायदा होता. त्यामुळं ते मॅप्स आम्ही पैदा केले. मग आता काय करायचं, तर त्या मॅप्सवरनं आम्ही ट्रेसिंग्स काढले. रेग्युलर बटर पेपर आणायचा बाजारातनं आणि आपल्याला जेवढा प्लॅन आहे, आता आपण तो प्लॅन बघूया की आम्ही जो टेंटेटिव्ह प्लॅन केलाय रूट, त्या रूट मधली गावं ह्या मॅप्सवर कुठे कुठे आहेत. पण मुळात गंमत अशी की मॅप्स इतके जुने होते ब्रिटिश काळातले की त्या काळात कित्येक धरणं पण झालेली नव्हती. म्हणजे मुख्य बेसिक आपण जे कोयना रिझर्व्हायर म्हणतो, कोयनेचा जेवढा पट्टा आहे उत्तर दक्षिण, तो सगळा त्या मॅप्स मध्ये हा जंगल रूट होता आणि त्यातली जुनी गावठाणं त्यात दाखवलेली आहेत की जी नंतर सगळे पाण्याखाली गेली. तर असे हे मॅप्स, ते मॅप्स आम्ही बटर पेपरवरती त्याचं रेग्युलर ट्रेसिंग करायचो. आणि ट्रेसिंग केल्यानंतर मग ही जी आता तुम्हाला एक सॅम्पल शीट्स आता माझ्याकडे उपलब्ध झालेली आहेत, थँक्स टू संदीप परांजपे, म्हणजे तो आमचा चीन आहे, त्याच्याकडे मला हे मॅप सापडले. ओंकार तुम्हाला जसं सांगितलं की आपलं हे करायचं सेशन, तर आता हे काय काय साहित्य गोळा करायला सुरुवात केली. आज 35 वर्ष लोटली सगळ्या गोष्टीला, पण आम्हाला हे मॅप चीनाकडे मिळाले. ते मी आज तुम्हाला दाखवतोय. तर ह्या मॅपमध्ये तुम्हाला लक्षात येईल की आम्हाला जेवढा रूट आहे पाहिजे तेवढाच फॉर्मलाईनचा मॅप आम्ही ट्रेस केला. आणि ट्रेस केल्यानंतर आता हे ट्रेसिंगचं पुढं काय, प्रिंटिंग काय करायचं, तर मग डीमेक कंपनी, त्यातला अजून एक मित्र होता अभयचाच, संदेश उभे, त्यांनी कंपनीतनं अमोनिया प्रिंटिंग करून आणलं. आजच्या घडीला लोकांना अमोनिया प्रिंटिंग आता माझ्या मते कालबाह्य झाले. अमोनिया प्रिंटिंग होतंय तरी माहिती होतं की मला शंका आहे पुढच्या आजच्या नवीन पिढीला. पण त्यावेळी त्या कंपनीमधनं त्यांनी अमोनिया प्रिंट करून आणलेले मॅप्स आहेत सगळे. आणि मग ते मॅप्स काही काही जे आमच्याकडे थोडेफार होते ते आम्ही फॉलो केले. त्याचा फायदा असा झाला की त्यातली जी बारीक बारीक गावं आहेत, भले त्यातल्या कंट्रोल्स कळणार नाहीत आम्हाला, त्या कंट्रोल्स मधनं त्याची एलिव्हेशन्स मे बी कळणार नाहीत, जे आता आपल्याला शक्य असतं. गुगल मॅपमध्ये आपण त्याचं एलिव्हेशन अंदाज घेऊ शकतो त्याच्या कंट्रोल्सवरनं. जी मोठी कंट्रोल आहे ती तिचा ग्रेडियंट कमी आहे, ती स्प्रेड अप आहे. जिथे कंट्रोल छोट्या आहेत तिथे स्टीप क्लाइंब आहे, हे आपण आता समजू शकतो. त्यामुळे काहीही उपलब्ध होतं, पण ते अतिशय रिस्ट्रिक्टेड होतं आणि सर्व ऑफ इंडियाच्या मॅप्स मध्ये होतं, त्यामुळे ते आम्हाला मिळणं शक्य नव्हतं. पण ठीक आहे, हरकत नाही. आम्ही हे मॅप्स आम्ही फॉलो केले. आणि मग ह्या मॅप मधून आम्हाला काय व्हायचं की गाव तर कळायचं आपल्याला त्या दिशेला जायचंय. मग त्या गावात जायचं आणि विचारायचं ह्या पुढच्या गावात जायचा रस्ता कसा बाबा. मग मामा पोताकडून कोणतरी सांगायचं, जा बाबा या समोरच्या खांडीनी, या समोरच्या बारीनी, या समोरच्या पाजेनी, वेगवेगळे आम्हाला नावे नंतर कळत गेली सगळ्या ह्याच्यात. असं ते आमचं मॅप्सचं गणित जमलं आणि आम्ही मॅप रूट आमचा प्लॅन केला. आपला हे दाखव स्वप्नील, रूट दाखव, आपण बेसिक जो प्लॅन केलाय तो. साधारण टेंटेटिव्ह प्लॅन होता हा. मी वाचू शकतो म्हणजे मंडळींना मे बी तो दिसत नसेल. तर पहिल्यांदा पुणे, नाशिक, सटाणा, वाघांबे. वाघांबे म्हणजे साल्हेर किल्ल्याचं पायथ्याचं गाव, उत्तर पायथ्याचं. मग वाघांब्याहून साल्हेर करून साल्हेरवर मुक्काम किंवा साल्हेर गावात मुक्काम. मग साल्हेरवरनं आता इथे बघा आम्ही डायरेक्ट दिले साल्हेर ते हातगड. हे सगळं अंदाजाचे खेळ होते. प्रत्यक्ष फिजिकली तिथे गेल्यानंतर ती अंतर काय होती आणि आपल्याला झेपणार होती का, हे आम्हाला, आपण जसं म्हणतो पाण्यात पडल्यानंतर हातपाय मारायला लागतो अशातला प्रकार होता. इथे डायरेक्ट हातगड म्हटलंय आम्ही, पण आम्ही हातगडच्या मध्ये आमचा अलीकडे एक मुक्काम पडायला लागला भरपूर चालून. पण टेंटेटिव्हली हातगड, मग हातगड नंतर अचला, ऐवंत असं आम्ही धरले किल्ले. पण क्रेस्टलाईन ही खूप त्याच्या पश्चिमेकडनं फिरते आणि परत
तिथे मुद्दा येतो की तुमचं जे शेड्यूल 30 दिवसात तुम्हाला पूर्ण करायचं त्याच्यात हे किल्ले करणं शक्य आहे का? तर ते नाही जमलं. मग काही काही किल्ले आम्हाला ड्रॉप करायला लागले आणि आम्ही पुढे कंटिन्यू केलं. त्र्यंबकेश्वर, मग त्याच्यानंतर मध्ये अचला, मग त्र्यंबकेश्वर वरनं मग त्र्यंबकेश्वर, हर्षगड म्हणजे हरिहर आणि धारगाव लिहिले मला वाटतं, धारगाव. हे त्यावेळेच्या प्लॅन मधले. पुढे आमचे प्लॅन बदलत गेले जरा. धारगाव, झारवड, इगतपुरी. आता हे धारगाव, झारवड, इगतपुरी हे जे लिहिलं आम्ही, तरी तिथे गेल्यावर लक्षात आलं की वैतरणा धरणाचा इतका प्रचंड पाणलोट आहे की त्या पाणलोटाच्या फिरून 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 हा रस्ता जवळपास 25-35 किलोमीटर फिरून रस्ता होतो. म्हणजे पायी चालायचं म्हटलं तर किमान 1.5 ते 2 दिवसाचं अंतर वाढलं. त्यामुळे हे आम्हाला काय काय टाळायला लागलं. मग कुलंगवाडीतनं कुलंगड केला, तर मदनगड आम्ही ठरवलं होता, पण परत तिथं काही टेक्निकली अडचण आल्या, मदनगड सोडावा लागला. मग तिथून आम्ही घाटघर प्लॅन केलाय, घाटघर, आणि मग त्याच्यानंतर रतनवाडी म्हटले. पण नंतर असं ठरलं, हा अगदी रफ प्लॅन होता, की आपला प्लॅन करण्यामध्ये आपण सह्याद्रीतली 2 मानदंड घ्यायला पाहिजेत. जरी आपण क्रेस्टलाईन रूट करत असलो तरी आपण सह्याद्रीचा मानदंड म्हणून आपण कळसुबाई केलं पाहिजे. मग कळसुबाई करायचं म्हटलं तर आम्हाला थोडंसं पायफरकट व्हायला लागणार होतं पूर्वेकडं, आणि सह्याद्रीचा आणि आपल्या शिव इतिहासाचा मानदंड म्हणजे रायगड पडतो कोकणामध्ये. पण तरी आम्ही ठरवलं की आपण कोकणात उतरायचं आणि रायगड करून पुढे जायचं. त्यामुळे 1-2 वेळा आम्हाला कोकणात उतरावं पण लागलं त्याच्यासाठी, कारण काही काही रूट हा घाटावरून जाणारा रूट हा क्लिष्ट होता, वाटाडे नव्हते, माहिती नव्हती. त्यामुळे वाट चुकून तुमचं ड्युरेशन वाढेल याचं रिस्क घ्यायच्या ऐवजी आम्ही काही काळ कोकणात उतरलो, पॅरल प्रवास केला, परत चढून जिथे शक्य तिथे परत चढून घाटावरती आलो. अशी छान मजा आली. असा हा सगळा रूट आहे. त्याच्यामध्ये मग रतनवाडी नंतर मला वाटतं आहे समोर ऑब्व्हियसली दक्षिणेला येतो तो हरिश्चंद्रगड, आपल्या सगळ्यांचा लाडका किल्ला हरिश्चंद्रगड. मग हरिश्चंद्रगड नंतर मग समोरच येतो तो खुबी फाट्यावरनं हडसर, चावंड. मग त्याच्या पलीकडं खरं म्हणजे क्रेस्टलाईनला जायचं असेल तर तुम्हाला जीवधन केला पाहिजे. पण परत तेच काही ठिकाणी आम्हाला ह्या आमचा प्लॅन फ्लेक्सिबल ठेवावा लागला. जीवधन नाही केला आम्ही डायरेक्ट चावंडच्या समोरच्या बाजूला कुकडेश्वर आहे, कुकडेश्वरच्या मागची मोरखिंड चढून आम्ही धाकोबाला गेलो. मग धाकोबा, मग दुर्गनंतर आपण दक्षिणेकडे गेलो की परत वरचा एक असा टप्पा रिजिड आहे, इतका सुंदर टप्पा आहे सह्याद्रीचा, तो म्हणजे आपला आहुपे, कोंढवळ आणि मग भीमाशंकर. मग भीमाशंकरातनं थेट लोणावळा, मध्ये आधी किल्ले काही नाहीत. मग लोणावळ्यानंतर कोरीगड केला, मग कोरीगड नंतर एकोल्याचा घनगड केला, तो अगदी क्रेस्टलाईनला पडतो. त्या घनगडानंतर आम्ही एक नवीन वाट फॉलो केली, ते आपण पुढच्या आपल्या याच्यात सेशनमध्ये आपण बोलूच यात. आणि ही वाट फॉलो करण्याचं श्रेय जातं रमाकांत पाळंद्यांना. रमाकांत पाळंदे म्हणजे आनंद पाळंद्यांचे ज्येष्ठ बंधू. त्यांचं एक पत्र मगाशी तुम्ही दाखवलेलं होतं, ते आपण परत नंतर बघूयात. की त्या पाळंद्यांनी मला पोस्टकार्ड टाकून मला संपर्क साधला, कारण ते स्वतः आजारी होते त्यावेळी घरी, आणि त्यांनी मला काही रूट सजेस्ट केले की तुम्ही ही मोहीम करताय तर आधीच्या लोकांनी हे रूट असे फॉलो केले, काही ठिकाणी उगाच म्हणजे ते नावेतून फॉलो केले म्हणा, म्हणजे जिथे लॉन्चनी ओलांडलं. पण बरोबर आहे, त्या काळी पहिले काही रूट माहिती नसतील स्वतः त्यांना, त्यामुळे त्यांनी ते लॉन्चनी फॉलो केले. त्यामुळे तो एक आळंदींच्या ह्याच्यामुळे आम्ही केलेला तो रूट. असं करत मग लोणावळ्याकडनं पुढं मग आपण जातो दक्षिणेकडं, मग धामणवळकडनं मग पुढं आम्ही ह्याच्यापर्यंत गेलो, दापसर, मग घोळला गेलो, आणि मग घोळवरनं इथून आता रायगडला जायचंय. मग रायगडसाठी आम्ही सांदोशीला उतरलो, खाली कावळ्या घाटातनं. डावीकडे कोकण ठेवा, आता डाव्या त्याला ठेवला आणि सांदोशीला उतरलो. सांदोशीतून आम्ही रायगडवाडी गाठली, रायगड केला. परत पुढं तोच प्रश्न येतो की आता पुढचं अंतर आणि राहिलेले दिवस आणि गणित सगळी सांभाळायची, तर आम्ही काळ नदीच्या खोऱ्यातनं प्रवास केला पाहिजे. तो टाळला आणि आम्ही तिथून सरळ एसटीने आम्ही वरंदा आटाच्या पायथ्याशी एक ढाळकाठी म्हणून गाव आहे, तिथे ढाळकाठीपाशी उतरलो आणि तिथून सरळ पिंपळवाडीच्या वरती कांगोरी किल्ला, मग तिथनं पलीकडे उतरून महादेव मुरा ओलांडून ढवळे गावातनं ऑर्थोसेट पॉईंट पाशी चढून महाबळेश्वर,
मग महाबळेश्वरवरनं दक्षिणेकडे वासोटा, मग वासोट्यावरनं पुढचं परत जंगल आहे ते आम्हाला अवॉइड करायला लागलं फॉर सम रिझन्स. तिथनं कोकणात उतरलो तिवरे घाटानी, पण लगेच नांदिवशातनं आम्ही वरती डिचोलीला वर चढून आलो. मग डिचोलीतनं नावजा मार्गे कोयनानगर, मग हेळवाक, मग रामगड रामदासांची, मग तिथनं जुना वाघेणा, जुन्या वाघेण्यातून आम्ही परिचितगडाच्या रूटवरती भैरवगड केला, आधी पाथरपुंजला आलो, भैरवगड केला आणि भैरवगडापासून परत पुढे आम्हाला परिचितगड मार्गे आम्हाला खरं दक्षिणेकडे जायचं होतं, पण परत अडचणी उभ्या राहिल्या. मग आम्ही परत कोकणात उतरलो मळे घाटानी, मग नायरी, मग नायरीतून संगमेश्वर, मग संगमेश्वर देवरुख, मग देवरुख मधनं आम्ही बेलारीत जाऊन महिमतगड करून आलो, महिमतगड, आणि महिमतगडावरनं परत मागे येऊन मग साखरप्यातनं देवड्यात गेलो, मग देवड्यातनं विशाळगडला चढलो. आता इथे खऱ्या अर्थाने सह्याद्रीची क्रेस्टलाईन आमच्या दृष्टीने संपली. मग तिथून उरलेला मानदंड राहिलेला तो म्हणजे उलटा ट्रेक केला आम्ही. लोक पन्हाळगड विशाळगड करतात, आम्ही विशाळगड ते पन्हाळगड असा ट्रेक केला आणि आमची मोहीम संपवली. हाच मी आता सांगितला, हा रफ प्लॅन तुम्हाला इथे समोर दिसतोय. पण काका याचं शारीरिक तयारी तुम्ही कशी केली? शारीरिक तयारी पहिल्यांदा सांगितलं की सगळे आम्ही मंडळी 20 ते 25 या वयोगटातली मंडळी होतो. सगळ्यात मोठा म्हणजे सुभाष बडदे, तो 35 वर्षाचा होता. पण खऱ्या डोंगर भाटक्यांना वय नसतं, त्यामुळं आमची ऑलरेडी म्हणजे मी 77 सालापासून मी भटकत होतो. आणि जसं तुला म्हटलं की आमचा पहिल्यापासून मोठा हाच होता की शारीरिक कष्ट व्हायला पाहिजेत. नुसते XYZ कॅम्पवर जाऊन मी कॅम्प लिडर म्हणून बसलो आणि आयतं खाऊन एक बॅच पुढे सरकवली, हे आम्हाला मंजूर नव्हतं इन जनरल. त्यामुळे आम्ही जे करायचो ते आम्ही रेग्युलर ट्रेक करायचा. त्या ट्रेकमध्ये तुमची शारीरिक क्षमता ही पणाला लागलीच पाहिजे. त्याचबरोबर मग तुमचा ऑटोमॅटिकली तुमचा स्टॅमिना वाढतो, तुमचा इतिहासाकडे बघण्याची तुमची दृष्टी बदलते. तुमचं ट्रेकिंग हे डोळस होतं सगळ्यात महत्वाचं. आपण दुसऱ्यावर डिपेंड होऊन ट्रेक केला एवढं सांगण्यात आम्हाला समाधान वाटत नव्हतं. त्यामुळे ती शारीरिक जी आमची घडण आहे ही ऑटोमॅटिक घडत गेलेली होती. त्याला आमचा पहिल्यापासूनचा असलेला स्वभाव हा आमचा कारणीभूत असं म्हणून वेगळी तयारी करायची गरज भासली नाही. तू तसं म्हणतोस की वेगळी तयारी म्हणजे आता लोड, पाठीवरती लोड किती घ्यायला पाहिजे, तर त्याच्याकरता मात्र तू म्हणतोस तशी एक तयारी आम्ही करत होतो. त्यावेळी काही वेळा लोक आमच्याकडे अचंबने बघायची सुद्धा, हे काय वेडेपणा चाललाय. पण आम्ही पाठीवरती फुल लोड सॅक करायची, साधारण 25 किलो वजन करायचं आणि पर्वती 4-4, 5-5 फेऱ्या वर खाली करायच्या, पर्वती करायच्या, रोज करायची पर्वती. मग शक्य असेल तेव्हा सिंहगडला जाऊन यायचं, फेऱ्या मारून यायच्या. हे मात्र आम्ही नक्की केलं. हा एक तू म्हणतो तसा तयारीचा भाग असू शकतो. आणि बाकी राहते ती मानसिक तयारी. मानसिक तयारी म्हणजे मुळातच ट्रेकिंग माझ्या दृष्टीने हा विल पॉवरचा गेम आहे. तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर ती तुमची इच्छाशक्ती तुमच्या शारीरिक शक्तीवर मात करते, असा माझा ठाम अनुभव आहे. आणि तुम्ही आज ताग्यात माझा तो अनुभव आहे. त्यामुळं आम्हाला अर्थातच पहिले 2-5 दिवस कुठलाही मग ट्रेक असो, आणि आजही नॉट इव्हन ट्रान्स सह्याद्री, जेव्हा तुम्ही ट्रेक सुरू करता तेव्हा तुम्ही सुद्धा प्रचंड अनुभव घेतोच. जेव्हा आपण 4-5 दिवसाचा ट्रेक करतो त्यातले पहिले 2 दिवस कितीही तुम्ही अनुभवी असलात तरी तुम्हाला ते जडच जातात. म्हणजे तुमचं अंग बोलतच मुक्कामावर गेल्यानंतर, लोड पाठीवर असतं, मग तुम्ही मुक्कामावर गेल्यानंतर आपलं अंग बोलत असतं, पण आपली इच्छाशक्ती जोरावर असते. मग आपण काय म्हणतो की चला आपल्या उद्या दुसऱ्या अमक्या ठिकाणी जायचं आहे, आता मला उद्या ही चढाई करून जायची, त्यामुळे मला कामाला लागायलाच पाहिजे, मी आराम करून चालणार नाही. हे जेव्हा तुमचं एकदम मन ठरवतं मग तुमचं तन पण ठरवतं. त्यामुळे आम्हाला काही तो प्रश्न आला नाही. प्रश्न येणार होता ब्लिस्टर्सचा. ब्लिस्टर्सचा अनुभव असा होता की ब्लिस्टर्स जसे येतात तसे फुटतात, आणि एकदा मनाने तयार केले ब्लिस्टर्स फुटले की ते पायात सेट होऊन जातात, तुमचे पाय निबर होतात आणि मग तुम्हाला काहीही त्रास होत नाही. त्यामुळे ही आमची बेसिक तयारी होती, मनाची होतीच, त्यामुळे शरीराची ऑटोमॅटिक झाली. कारण खूपच डिटेल्ड असं प्लॅनिंग, मी जसं म्हटलं की त्यावेळेला महाराष्ट्रातल्या गिर्यारोहणाचा हा उभरता काळ होता. आणि आता जसं म्हणलं की आपल्याला समजा प्लॅनिंग करायचंय, आपल्याकडेच मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे, गुगल शीट सारखे भाग आहेत किंवा अगदी गुगल मॅप्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं प्लॅनिंग करणं खूप इझी आहे. आताच्या काळामध्ये खरं तर काही अवघड नाहीये. म्हणजे उद्या समजा कॉन्फरन्स कॉल घ्यायचा आहे कोणाशी की अरे कुठल्या काय करायचं वगैरे, तर आपण
फिजिकली तर भेटू शकतो, पण आता हे झूम सारखी साधनं आहेत, कॉन्फरन्स कॉल करता येतात. पण खरं तर त्या काळामध्ये हे सगळं एकमेकांशी छोटी जरी गोष्ट तुम्हाला शेअर करायची असेल तरी कम्युनिकेशन करणं खूप अवघड होत असेल. त्याला मे बी टेलिफोन वगैरे तेवढे आलेले पण नसतील. आणि त्या एवढ्या सगळ्या परिस्थितीवर तुम्ही मात करून हे तुम्ही धाडस करायचा प्लॅन केलात, ती खूपच कमेंडेबल गोष्ट आहे. पण आता आपण तुमच्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याकडे येऊ. तर तो पहिला टप्पा होता तो म्हणजे त्रिंबक. ते साल्हेर ते त्र्यंबकेश्वर हा टप्पा होता. बरोबर. तर आता तुम्ही जो उल्लेख केला त्याच्यामध्ये की आपली किती जरी फिजिकल फिटनेस आपला असेल किंवा किती जरी आपली मनाची तयारी असेल, तरी पहिल्या 2 मुक्कामामध्ये आपण तेवढे सरावलेलो नसतो. आपलं अंग त्या सगळ्या रुटीनला सरावलेलं नसतं. तर हे जे पहिले दिवस जे होते, तर बेसिकली साल्हेर ते त्र्यंबकेश्वर हा जो टप्पा होता, याच्यामध्ये तुमचा म्हणजे फिजिकली तुमचा अनुभव काय होता? की ते तो दमवणारा होता कारण तुम्हाला एकदम मोहिमेची सवय नव्हती, तो पहिलाच दिवस होता म्हणून? का ते एन्जॉयबल होतं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पूर्ण टप्प्यामध्ये तुम्ही एक एक असं अंतर आहे 50 किलोमीटरचं, की जे तुम्ही एका दिवसात पार केलं. तर हे काय घडलं म्हणजे नक्की काय झालेलं होतं त्यावेळेला? बरोबर आहे. म्हटलं जसं की पहिले 5 दिवस हे अंगावर येणारेच होते तसे. आणि पुढं काय घडणार आहे ट्रेकला याची एक आपण म्हणू झलक आम्हाला मिळणारच होती आणि अपेक्षितच होतं ते. कारण शेवटी हे एक मोठं आम्ही इंद्रधनुष्य पेलणार, आपलं शिवधनुष्य पेलणार होतो आपण, की आपल्याला हे काहीतरी करायचंय आणि हे पूर्णपणे पूर्ण करायचं टार्गेट. हा पक्का दृढनिश्चय पक्का होता. त्यामुळे तू म्हणतोस तसं अगदी पुण्यातून आम्ही किती 16 नोव्हेंबरला आम्ही त्यावेळी पुण्यातून निघालो. प्रिसाइजली 16 नोव्हेंबरला आम्ही पुण्यातून निघालो. रात्री 11:30 वाजता पुणे सटाणा गाडी पकडली, कोल्हापूर सटाणा गाडी पकडली आणि मजल दरमजल करत आम्ही ताहराबाद मार्गे आम्ही सकाळी 11च्या सुमारास आम्ही वाघंब्यामध्ये येऊन उतरलो. साल्हेरचा उत्तर पायथा. यातले कित्येक किल्ले हे आम्ही पहिल्यांदा पाहत होतो. फोटो आता त्यावेळेची गोष्ट परत सांगतो की आज आपल्याकडे गुगल किंवा इतके साधन उपलब्ध आहेत की आपल्याकडे तुम्ही नुसतं सर्च करायचा अवकाश की एक 50-100 फोटो तुमच्या पुढे येऊन पडतात. त्यावेळी आम्हाला किल्ल्यांचे फोटो म्हणजे खरोखर सांगतो, म्हणजे ह्या काही लोकांनी फार मोठं काम करून ठेवलंय. ते म्हणजे हरीश कपाडिया. त्यांचं ट्रेक द सह्याद्री हे पुस्तक त्यावेळी इंग्लिशमध्ये होतं. त्या काळातलं ट्रेक करणाऱ्या अमेरिच्युअर्ससाठी अत्यंत योग्य असं गाईड होतं ते. योग्य गाईड म्हणजे मी काय म्हणेन की ज्या धर्तीवर आनंद पाळंद्यांनी अजून त्याची सुधारित डोंगर यात्रा म्हणून त्यांनी छान अजून आवृत्ती पुढे त्यांनी मराठी पुस्तक आणलं, की मुळात आपल्याला जे ट्रेक्स करायचे आहेत तर ट्रेक प्लॅन करताना किती अंतर आपल्याला करता येईल, काय याचं रफ एक तुम्हाला नियोजन करता यायला पाहिजे, असे ते पुस्तक होतं. एक गाईडलाईन ज्याला आपण स्पून फिडिंग म्हणता येणार नाही. तिथे गेल्यानंतर तुम्हाला 4 गोष्टी विचारून माहिती काढूनच जायला लागेल. त्यामुळे तुमचं भटकंती ही डोळस भटकंती होणार आहे. ह्याच्याकरता हरीश कपाड्यांचं ट्रेक द सह्याद्री हे पुस्तक अतिशय महत्वाचं होतं. आणि त्याच्यातले काही काही ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ्स होते, एवढेच आम्ही फक्त पाहिलेले होते. त्यातला एक साल्हेरचा फोटो आमच्या डोळ्यापुढे होता. अच्छा अच्छा, हा का साल्हेर, असं आम्ही बघितलं. वाघांबामध्ये उतरलो, टळटळीत उन्हात आम्ही तिथे उतरलो, पूजा केली. हे आता त्यावेळेचा एक मला ब्लॅक अँड व्हाईट फोटो दिसतो, हा आहे मांगी तुंगीचा फोटो आहे. हा साल्हेरकडे पाठ फिरवली आणि पाठीमागे बघितलं तर थोडक्यात साल्हेरच्या उत्तरेला दिसणारी मांगी तुंगी ही जुळी शिखर आहेत. तर ह्या मांगी तुंगी, तर आम्ही असं साल्हेरला आम्ही त्या वाघांबामध्ये उतरलो आणि दुपारी 12 वाजलेले होते. 12च्या मुहूर्तावरती म्हणजे आपण अगदी म्हणतो माध्यान्नीच्या सूर्यावरती पाठीवरती खचाखच भरलेल्या सॅक्स अशा घेऊन आम्ही चालायला सुरुवात केली. आणि पहिल्या याच्यातच लक्षात आलं की गड्या बहुत कुछ होने वाला है आगे. फुल लोड होतं आणि सिंहगडासारखी चढाई होती, खडी चढाई. पण मस्त देवाचं नाव घेतलं आणि सुरुवात केली. आणि एकदा आपण गिअर अप होतो तसे आम्ही हळूहळू हळूहळू गिअर अप होत 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 जवळपास 1.5 तासामध्ये आम्ही साल्हेर आणि सालवटाच्या खिंडीतनं उजवीकडे वळून आम्ही आता आपल्याला समोर जे फोटो दिसत आहेत त्याच्यामध्ये सालोट्याच्या नाकावरचा मार्ग दिसतोय बघा. खोदीव मार्ग, अतिशय सुंदर असा खोदीव मार्ग. त्या खोदीव मार्गाने आम्ही त्या साल्हेरच्या माथ्यापाशी आलो. मग साल्हेरच्या माथ्यावर आलो आणि
बाकी फारशी माहितीच नव्हती की साल्हेरच्या पश्चिमेकडे जी वाट आहे त्या पश्चिमेकडच्या वाटेनी सुरेख 3 दरवाजाची 3 गुरुजी वाट आहे. हे सगळं नंतर मी भटकंती केली, त्याच्यात माझं खूप बघणं झालं. पण ही वाट तुम्हाला साल्हेर गावातच घेऊन जाणार आहे हे काय ते आमच्या त्यावेळी ध्यानीमध्ये आलं नाही. आणि आम्ही साल्हेर आणि सालोडच्या खिंडीतच आम्ही परत फिरलो. पण त्याच्यात आम्ही साल्हेरवरती गेलो. साल्हेरवरती आम्ही सर्वोच्च स्थान म्हणजे परशुराम स्थान म्हणतात त्याला, ते परशुराम स्थान आम्ही पाहिलं आणि साल्हेर सालोडच्या खिंडीत उतरलो. दुपारच्या वेळा खिंडीत आलो आणि मग आम्ही खाली साल्हेर गावात आलो. आता लक्षात घ्या, साल्हेर ते त्र्यंबक असा आमचा 5 दिवसाचा आम्ही प्लॅन ठरवलेला आहे. ह्या 5 दिवसामध्ये नाशिकच्या उत्तरेला 135 किलोमीटर वरती साल्हेर हा किल्ला आहे आणि त्र्यंबकेश्वर हे नाशिकच्या पश्चिमेला साधारण 30 किलोमीटर वरती आहे. म्हणजे सरासरी साधारण तेवढंच अंतर आम्हाला 125 ते 130-35 किलोमीटर आम्हाला 5 दिवसात कव्हर करायचं होतं. आम्ही उतरलो आणि सुरुवात केली. त्याच्यानंतर समोरचा हे आमची आता तुम्ही बघताय हा साल्हेर सालोटा ही खिंड, डावीकडचा सालोटा आणि उजवीकडचा साल्हेर. असं वाटतंय की आता सालोटा मोठा आहे पण सालोटा बोटका आहे आणि साल्हेर मोठा आहे. साल्हेर हा सर्वोच्च किल्ला आहे आपल्या सह्याद्रीतला. त्यामुळे त्या साल्हेरवरती आम्ही गेलो आणि पलीकडे साल्हेर गावात मुक्काम पडला आमचा. साल्हेर गावातून दुसऱ्या दिवशी निघालो. आता ह्या टप्प्याची जरा तुम्हाला गंमत सांगण्यासारखीच आहे. म्हणजे आमचं पहिले 5 दिवस असल्यामुळे थोडंसं तुम्हाला एलॅबोरेटिव्ह सांगण्यात मजा आहे की काय काय त्याच्यात तुम्हाला अपेक्षा एक असते आणि वेगवेगळं घडत असतं. असं त्यावेळी काय काय सुरू झालं. आम्ही आता अंदाजाने घेतला की आता साल्हेरच्या नंतर हातगड. हातगडचा फोटो कोणाला माहिती होता? हातगडचा फोटो, हातगड काय आकार उकाराचा आहे, एक साधारण एक चौकोनी हातगड आहे एवढं माहिती होतं, चौकोनी बडीच्या आकाराचा. पण समोर ही भली मोठी रांग उभी होती सगळी. आता हा हातगडचा जो फोटो आहे हा हातगडच्या माझ्या मते हा हातगडकडे जातानाचाच फोटो आहे फिजिकली. तर आम्ही निघालो आणि समोर एक डोंगर दिसत होता. आम्ही चालत राहिलो. आम्हाला वाटलं हाच हातगड आहे म्हणून. मग कळलं की हा भोराई नावाचा एक डोंगर आहे बॉम्बला. तिथे जवळ पोहोचल्यानंतर अंग दुखायला लागलेलं होतं कारण दुसराच दिवस होता, भरपूर वेट पाठीवरती होतं आणि अजून बॉडी अॅक्लमटाईज व्हायची होती. मग ठीक आहे बाबा हातगड, तो म्हणला ह्याच्या पलीकडची बारी आहे, त्या बारीतनं पलीकडे ओलांडल्यानंतर तुम्हाला पुढे अजून शिकार लांब हातगड आहे असं तिथल्या एका माणसाने सांगितलं. हरकत नाही. रेटून आम्ही संध्याकाळ कलेपर्यंत आपण जायचं असं मी ठरवलं. मग असं करत करत आम्ही ती खिंड ओलांडली. त्याच्यानंतर शिनगारवाडी म्हणून आली गाववाडी आली. शिनगारवाडी थोडी लांब दिसत होती पण त्याच्या अलीकडेच सूर्य कल्ला तर विरशेत नावाच्या गावात आमचा दुसरा मुक्काम पडला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही उठून 2 तासामध्ये आम्ही हातगडला गेलो. हा जो फोटो आहे त्या हातगडच्या बॅकग्राऊंडवरचा फोटो आहे. त्याच्यात तुम्हाला दिसतायत डावीकडून उजवीकडे पहिला मोहन शेटे, नंतर विद्याधर गोरे, मग मी आहे, मग संदीप परांजपे आणि सुभाष बडदे. सुभाष बडदेनी माझ्या डोक्याची टोपी उडवलेली आहे. काय याच्या पुढे अनेक टोप्या उडणारच होत्या पण ही एक वेगळी मजा होती आणि सुरुवात झाली. आता ह्याच्यानंतर अंतर जे होतं त्या अंतरामध्ये मात्र आम्हाला त्र्यंबकेश्वर गाठायचं होतं आणि पहिल्या प्लॅन प्रमाणे आम्ही अचला किल्ला बघितला पण तो डाव्या हाताला खूप दूरवर होता. त्याच्याकरता एवढं तिरकं अचलाकडे जाऊन परत क्रेसलाईन कडे येणं हे परवडणार नव्हतं. त्यामुळे पहिल्या इनिशियल प्लॅन मधला अचला ड्रॉप. वी स्टार्टेड साऊथ अँड टुवर्ड्स त्र्यंबकेश्वर. आता त्र्यंबकेश्वरची रेंज दूर असं म्हणतात पण दिसत नव्हती कारण पुढचा 3 दिवसाचा टप्पा होता. मग आमचे ते फार्मलाईनचे मॅप्स कामाला आले. त्या फार्मलाईनच्या मॅप्स मध्ये अशी बारीक 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 गावं होती. ब्रिटिशांनी त्यावेळेस सर्वे केलेले मॅप्स होते ते. मग काय तिकडे आता आपण खानदेशामध्ये अनेक पाडे असतात. पाडे, अमक्याचा पाडा, तमक्याचा पाडा, असे बरेच पाडे. मला वाटतं इथे माझ्याकडे जुनी डायरी आहे त्याच्यामध्ये काही उल्लेख आहेत की बंधार पाडा, चाफ्याचा पाडा, पायर पाडा, असे करत 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 आमची आपली वाटचाल सुरू होती. तर आमचा आता मला वाटतं हा पहिला दिवस, तिसरा दिवस सुरू झाला आमचा. हातगड करून आमचा लगेचच पुढे आमचा मुक्काम पडला आणि हातगड नंतर रावडे म्हणून गावात मुक्काम पडला.
त्या राहुडे गावातली एक छोटीशी गप्पा सांगतो बरं का. हा ननाशीचा फोटो आहे. त्या राहुडे गावामध्ये आम्ही पोहोचलो. छोटस गाव. त्या गावात पोहोचल्यानंतर ते लोक अचंबाने बघायला लागली, ही कोण मंडळी आहेत, त्या असले काहीतरी धुळं घेऊन चालली आहेत. आम्ही म्हटलं राम राम श्याम श्याम झालं, कुठून चाललाय? काय नाही, असं असं वर्ण आलं. कुठं चाललंय? काय म्हटलं, महिनाभर चालायचं, अजून कोल्हापुरात पोहोचायचंय. कोल्हापूर म्हटल्यानंतर यांच्या अँटेनावर. पण मग आम्ही म्हटलं काय, आम्हाला मुक्कामाला मग एक देऊळ होतं, त्या देवळात आम्ही मुक्कामाला गेलो. गावात असे पाहुणे आल्यानंतर, हे अनपेक्षित पाहुणे आणि त्यांच्या लोकांनी, शहरी मंडळी, आज आता तर ही सगळी गाव आहेत ना, या सगळ्या गावांना गाडी रस्ते फिरलेत. त्यावेळी रावड्यामध्ये गाडी रस्ता पण नव्हता, एसटी पण यायची नाही. तर त्या आम्ही मुक्कामाला गेलो. आता संध्याकाळ स्वयंपाक वगैरे करायचा म्हणून आम्ही, आपलं सूर्यकालाला होता म्हणून आम्ही जरा आवरावर चालू केली. तर त्यावेळेला एक पोरं पळत आलं, बाबा लाईटी हवी का? म्हटलं चालेल की. फटाफटा फटाफटा गेला, एक 100चा बल्ब आणला. अरे पण म्हटलं आता लावणार कुठे हे लाईट? आहे ना म्हटलं. त्याने डायरेक्ट शेजारच्या खांबावरती आकडी टाकली आणि भस्कन 100चा देवा पेटला. झालं. अख्खं रात्र तो 100चा बल्ब तोंडावर घेऊन आम्हाला काढायला लागला. पण आमची सोय मात्र चांगली झाली. हे एक प्रकारचं अगत्य होतं त्या गावातलं. असं पण पुढे निघालो. मग तो पुढचा जो फोटो आहे, त्या ननाशी मधला फोटो आहे. त्या ननाशी मध्ये आता आम्ही, आमचा 3रा दिवस सुरू झालाय, आम्ही त्या ननाशी मध्ये आलोय. आता त्या गावात आल्यानंतर त्या गावाचा जो पोलीस पाटील आहे, त्याच्या घरी कुठंतरी कार्य चाललेलं आहे आणि मोठं तिथे तो आचारीवर आहे, तिथे जेवण खाण त्याने बाहेर मोठा घाटच मांडलाय. तो भाऊ आम्हाला सोडायलाच तयार नाही. नाही जेवणच जायचं. अहो भाऊ म्हटलं, आम्हाला खूप पुढे जायचंय, आम्हाला मुक्कामाला अंधार पडेल, आम्हाला त्र्यंबक गाठायचंय उद्या. नाही झालो असं करत करत त्यांनी आमचे जवळपास 3.5-4 तास खाल्ले तिथे जेवणासाठी म्हणून. आणि आम्हाला नाईलाजाने आम्ही संध्याकाळी दुपारी 3:30-4च्या सुमारास आमची पुढची वाटचाल सुरू झाली. आणि मग ती वाटचाल अशीच रेटत आम्ही गोळशी फाटा म्हणून एक गाव आहे नाशिक पेठ रस्त्यावरती, त्या गोळशी फाट्याला आम्ही येऊन मुक्काम पडला आमचा. तिथे एक दत्ताचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये आमचा मुक्काम पडला. आम्ही आमचा जे काय होते ते नकाशे काढले. गावात त्या लोकांना विचारलं, बाबा ना अजून इथून त्र्यंबक किती आहे? लई लांबे म्हणले. तर लई लांबे तरी आम्हाला जायलाच पाहिजे. आता मधल्या ह्याच्यात फेजमध्ये अजून एक छोटासा आता किस्सा असा आहे की आम्ही निघालेलोय, जी सगळी मंडळी, मगाशी मी जो फोटो दाखवला त्याच्यामधला फोटो काढलेला नितीन बोडस आहे, तो त्या फोटोत नव्हता. तर चिन्या परांजपे याच्या पायाचे ब्लिस्टर चांगलेच बोलायला लागले होते. चिन्या म्हणला, मला हे चालणं जरा अवघड वाटतंय, मी थोडस रजा घेतो. म्हटलं रजा घेतो म्हणजे? आम्ही म्हटलं पहिले नाराज झालो, रजा घेऊन पुण्याला कुठला जातो, वेळाच की काय, आपल्याला कोल्हापूर गाठायचे. नाही म्हणलं, मी पुण्याला नाही जाणार, मी तुम्हाला भेटणार. कुठे भेटणार? मी म्हणलं त्र्यंबकला येणार 2 दिवसांनी. ओके. चिन्या आमच्यातनं बायफ्रिकेट झाला ननाशी पासून, आपलं गोळशी फाट्यावरनं, आणि आमची 5 जणांची वाटचाल सुरू झाली पुढं. आता ह्याच्या पुढची वाटचाल म्हणजे गोळशी फाटा ते त्र्यंबक, हे अंतर 47 किलोमीटरचं अंतर होतं. आम्ही सगळ्यात शेवटी काढलं. पर्याय नव्हता, पाठीवरती वजन होतं आणि आम्हाला तिथे पोचायला पाहिजेच होतं. सो वी स्टार्टेड मजल दर करत वेळासारखं चालतोय. पायाचे तुकडे पडायची वेळ आली शब्दशः. म्हणजे आता करत संध्याकाळचे 5 वाजले. त्यावेळी माळेगाव नावाच्या गावात पोहोचलो आम्ही. किती अंतर चाललो होतो? सकाळी आम्ही 6:45ला आम्ही चालायला सुरुवात केली होती. आम्ही संध्याकाळी 5ला आम्ही माळेगावात जेव्हा पोहोचलो, त्यावेळी माळेगावातून दूर क्षितिजावर एक अशी निळी लाईन डोंगराची दिसत होती. ते म्हणजे त्र्यंबकेश्वर, तो म्हणजे ब्रह्मगिरी. 2 मिनिटं आम्ही मटकन खालीच बसलो. आई शपथ, अजून एवढं अंतर कापायचंय, पर्याय नाही. मजल तर मजल करत अक्षरशः पायातून तुकडे पडत आलेले होते. असं करत अंधार पडला आणि आम्ही, मला वाटतं मी दिलेलं आहे माझ्याकडं, आम्ही शेवट रोहिले गेलं आणि रोहिले गावामध्ये पोहोचलो त्यावेळी संध्याकाळचे 7 वाजले होते. अजून त्र्यंबक यायचंच आहे. अंधार पडलेला, पायाचे प्रॅक्टिकली तुकडे पडून आता
आपण तैमूर लंगासारखे एक एक खांद्यावर टाकावं की काय अशी विचार करायची वेळ आलेली होती. रोहिले सोडलं आणि साधारण 8, मला वाटतं 8:15च्या सुमारास आम्ही 8:15 का 9च्या सुमारास आहे ती 8:45च्या सुमारास साधारण आठवत आहे मला, आम्ही टार रोडवरती आलो. आणि टार रोडवरती आल्यानंतर एक प्रचंड आनंद झाला. ओ चला आलो, आता आपण त्र्यंबकच्या जवळ आलेलो आहोत, त्र्यंबक आता त्र्यंबक येणार म्हणून निघालो. आणि एक मैलाचा दगड, आपण ज्याला माइल स्टोन म्हणू आपण, तो दिसला. त्याच्यावर लिहिलं होतं त्र्यंबक 3 किलोमीटर. हे 3 किलोमीटर किती असतात हे तुम्हाला माहिती आहे. इथं आपण चालतो 3 किलोमीटर काय चीज होतीये, आणि ते टार रोडवर चालणं. हा, आणि एवढं दिवसभर चालल्यानंतर फुल लोडे खांद्यात केव्हाच गेलेले होते, ब्लिस्टर येऊन फुटलेले होते, काय विचारू नका. आणि अक्षरशः म्हणजे त्या खिंडी झाल्यानंतर विद्या म्हणजे आमचा विद्याधर गोरे बसला आणि भोकाड बसण्याचा बाकी होता फक्त. मी पुढे येणार नाही, मी उद्या इथून पुण्याला निघून जाणार. पण हे क्षणिक असतं. मला माहिती होतं उद्या सकाळ उजाडली की हाच मला म्हणणार बंडा. बंडा म्हणजे माझं निकनेम. चला आपल्याला कुठे जायचंय, पुढे जायचंय. आम्हाला पक्की खात्री होती. पण ती क्षणिक अशी आपण ती इमोशनल त्या वेळा असतात, तिथे आपण एकमेकांना बूस्ट करत असतो. तसं त्याला म्हटलं विद्या चल उठ, आपला चिन्या वाट बघतोय, चिन्याने आपली खायची सोय केलेली आहे, चल असं म्हटल्यानंतर विद्या पण उठला आणि मग आम्ही लागलो मार्गस्थ झालो. असे तंगडे तोडत 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 रात्री आम्हाला 9:30 वाजले. सकाळी 6:45 ते रात्रीचे 9:30, 47 किलोमीटर अंतर कापत कापत आम्ही इव्हेंच्युअली 9:35 रात्री आम्ही त्र्यंबकला पोहोचलो. अख्ख्या त्र्यंबक मध्ये सामसूम. आता खायची पण पंचायत आहे, स्वतःच आपण जेवण खाण करायचं, बनवायचं केव्हा, कधी खाणार, असं हे सगळं बघताना आम्हाला. आणि चिन्या कुठे भेटणार मुळात, तर शब्दशः एका हॉटेलच्या बाहेर फळकुटावरती, पायरीच्या फळकुटावर चिन्या आमचा आडवा झालेला, लुडगला सापडला. थकून बिचारा झोपलेला होता वाट बघून बघून. त्याला उठवलं, म्हटलं चिन्या उठ. तो म्हणला तुम्ही आलात का? म्हटलं आलो. तो म्हणला अरे तुमचं जेवण मी सांगितलं होतं, आता जेवण पण संपून गेलं असेल. मग त्या हॉटेलवाल्याला आम्ही विनंती केली. आमच्या अख्ख्या ट्रेक मधलं पहिलं आयतं जेवण, ते सुद्धा पाणथळ, थोडासा रस्सा, त्याच्यामध्ये काही कमी जास्त शिजलेले वाटाणे आणि थोडासा भात आणि जाळ रस्सा. त्याला काही पर्याय नव्हता. खाल्लं आणि झोपलं. असा हा आमचा एक दिवसाचा ट्रिमेंडस, म्हणजे तुमची इच्छाशक्तीचा अंत पाहणारा असा आमचा रूट होता. पण एक झालं, त्याच्यामुळे काय झालं, आमचा पुढचा अख्खा महिन्याभराचा जो उर्वरित ट्रेक आहे ना, ह्याच्याकरता आम्हाला जबरदस्त बूस्ट मिळाला की येस वी कॅन डू दिस. हा तिथे आम्हाला जोरदार आमचा म्हणजे काय म्हणू आपण, आमचा कॉन्फिडन्स लेवल आमची तुफान हाय गेली त्या पॉइंटला. आणि दुसऱ्या दिवशी आमचं थोडासा लेट उठलो, पण वी आर रेडी टू गो फर्दर. असा तो आमचा सगळा मोठा लांबलचा प्रवासाचा किस्सा. आणि आम्ही खुबी फाटा होता पूर्वीचा होता, म्हणजे आणि माळशेज घाटाच्या रस्त्यावरती असलेला फाटा. खुबी नावाचं एक छोटस गाव, तिथनं आतमध्ये हरिश्चंद्रगडला, खिरेश्वरला तो फाटा होता. हा फोटो त्या खुबी फाट्यावरनं घेतलेला आहे हरिश्चंद्रगडाचा. संपूर्ण हरिश्चंद्रगड आपण पाहतोय. डावीकडे रोहिदास शिखर आहे आणि मध्ये त्याच्यानंतर जी खिंड आहे, त्या खिंडीपासून खरा हरिश्चंद्रगड, रोहिदास नंतरची खिंड, तिथपासून पकडायचा तारामती शिखर, त्याच्यानंतर उजव्या हाताला बाले किल्ला, आणि बाले किल्ल्यानंतर उजवीकडे दिसली टोरर खिंड. म्हणजे अख्खा हरिश्चंद्रगडाचा आपल्याला हा दक्षिण स्पॅन आपण म्हणू, हा आपल्याला एका फोटोत दिसतोय इथनं.